तर पुन्हा एकदा आपण पाहिलं की काल डबल एविक्शन झाले होते आणि त्याच्यामध्ये करण सोनावणे आणि आयुष दोघांचं एविक्शन झालेलं आहे आणि ते गेले आहेत घराच्या बाहेर. पण करण सोनावणेकडून खूप एक्सपेक्टेशन होते कारण तो ॲनालाइज करत होता आणि लास्ट टाइम पण बोललो होतो जास्त ॲनालाइज करशील तर घरी जाशील आणि तसंच घडलेलं आहे की तो आज घरी गेलेला आहे. त्याला खूप गर्व होता की मला माझे फॅन्स वाचवतील आणि मीही त्याला वाचवायचा प्रयत्न केला होता. मीही 2-3 वोट केले होते पण प्रत्येक वेळा तर थोडी ना करणार यार. बाकी पण प्लेयर्स आहेत जे तुझ्याविषयी पण चांगले खेळत होते, मला त्यांनाही वोट करायचं होतं त्यामुळे मी तुला वोट करू शकलो नाही. म्हणून तू आज मला असं वाटतं की तू घराबाहेर गेलेला आहेस. बाल्कनीत बसून ॲनालाइज करण्यापेक्षा जर गेम खेळला असतास तर तू आज या घरामध्ये राहिला असतास. भाऊनी तुला 10 वेळा सांगायचा प्रयत्न केला पण तू एकाही शब्दाने ऐकलेला नाहीस. रोज सकाळी उठून स्विमिंग पूलमध्ये उडी मारली आणि कोणी टीव्हीवरती दिसत नाही आणि फक्त 2 सेकंदासाठी तुझी उडी दाखवायची फक्त, बस बाकी काय नाही. करण सोनावणेला वाटत होतं की तो लास्ट पर्यंत जाईल, तो आता घरी गेलेला आहे. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, ही करण सोनावणेची चुकी होती की तो ॲनालाइज करत राहिला म्हणून तो आज घरी आहे? हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.